मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका निफ्टी 50 ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,441 वरती। 21,441 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये आपल्याला थोडी बाईंग येताना दिसली, म्हणजे मार्केट थोडं वरती गेलेलं होतं। हे बघा, या ठिकाणी एक मोठे सेलिंगचं प्रेशर ह्या दिवशी आलेलं होतं। या ठिकाणी एक मोठी रेड कॅन्डल बनली होती। आता ही रेड कॅन्डल का बनली? ती एक होती प्रॉफिट बुकिंग, ती होती एक प्रॉफिट बुकिंग। ब्रॉडर मार्केटमध्ये आपण जर बघितलं त्या दिवशी प्रॉफिट बुकिंग आलेली होती। त्यानंतर मार्केटमध्ये कोणताही विकनेस नव्हता। जर मार्केटला वीक व्हायचं असतं तर मार्केटमध्ये कंटिन्युअस या ठिकाणी सेलिंग येत गेली असती, पण तसं या ठिकाणी झालं नाही। मार्केट पुन्हा रिकवर होण्याचा प्रयत्न करतं या ठिकाणी। तुम्हाला या 3 दिवसांच्या कॅन्डल दिसत असतील। हे जे 3 ट्रेडिंग सेशन झाले, मोमेंटम या ठिकाणी पण तुटत नाही आहे। या ठिकाणी आपल्याला फॉलोअप बाईंग येताना दिसते। ठीक आहे, मार्केट वरतीच जात आहे। जरी छोट्या छोट्या कॅन्डल बनत आहे, म्हणजे इंट्राडेमध्ये जे ट्रेंडिंग मार्केट पाहिजे असतं ते तर नाही आहे, पण मार्केट वरती जात आहे। लक्षात घ्या, थोडासा मूव येतो आणि मार्केट थोडं साईडवेज होत असतं। आता येणाऱ्या सेशनमध्ये जवळजवळ या कॅन्डलला मार्केट काय करू शकतं, कव्हर पण करू शकतं। हे जे सेलिंगचं प्रेशर होतं त्याला मार्केट इथे कव्हर पण करू शकतं। आणि विकली ॲनालिसिसमध्ये आपण 2 पॉसिबिलिटी मार्केटमध्ये बघितलेल्या होतं की काय होऊ शकतं। एक तर मार्केट जसं आता वरती जात आहे इथे ते आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करू शकतं, म्हणजे निफ्टीचा ऑल टाईम आहे तो जवळजवळ आहे 21,600च्या आसपास। ठीक आहे, ही लेवल जर निफ्टीने ब्रेक केली तर निफ्टीमध्ये पुन्हा बाईंग येणार, निफ्टी पुन्हा वरती जाणार आणि नवीन एक ऑल टाईम हाय पण निफ्टी बनवू शकते, किंवा ह्याच लेवलवरती निफ्टी एक डबल टॉप फॉर्मेशन पण तयार करू शकते। हे बघा, अजून त्या लेवलपर्यंत निफ्टी गेली नाही। 21,600 पर्यंत गेली नाही निफ्टी। काही वेळेला असं पण होऊ शकतं की इथे पण असं एक डबल टॉप फॉर्मेशन बनवून निफ्टी खाली पण येऊ शकते, हे लक्षात घ्या। कारण की जेव्हा आपण एखादा इंडेक्स असतो किंवा स्टॉक असतो त्यामध्ये जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल येत असतो, ट्रेंड रिव्हर्सल, तेव्हा काही ना काही साईन मार्केट आपल्याला देत असतं की एखादा डबल टॉप फॉर्मेशन तयार केलं किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला, असं काही ना काही साईन ते आपल्याला देत असतं। तर तशा प्रकारचा एक चार्ट पॅटर्न इथे बनू शकतो, त्याला आपण म्हणत असतो डबल टॉप। असं फॉर्मेशन झालं तर मग मार्केटमध्ये विकनेस येऊ शकते। मग या पॅटर्नची नेकलाईन जी असणार 21,000ची असणार, ही 21,000ची नेकलाईन असणार आहे। याच्या खाली मार्केट वीक व्हायला सुरुवात होईल आणि एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे, ती इथे सपोर्टचं काम पण करते। तुम्हाला माहिती आहे या लेवलपासूनच मार्केटने बाउन्स दिलेला आहे आणि वरती जात आहे मार्केट, त्यामुळे हीच लेवल निफ्टीसाठी मोठं सपोर्टचं काम करते, लक्षात घ्यायचं सर्वांनी। मार्केट वरती कसं जाऊ शकतं ते बघूया। 21,500च्या वरती जर मार्केट सस्टेन व्हायला लागलं, ही पण काय एक सायकोलॉजिकल लेवल, हिच्यावरती जर मार्केट सस्टेन व्हायला लागलं तर इथे हे जे शॉर्ट आहेत, जसं 21,400 वरचे शॉर्ट आज कव्हर झालेले होते, तशाच प्रकारे 21,500चे शॉर्ट पण या ठिकाणी कव्हर होतील आणि एक मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग मिळू शकतो आणि तो निफ्टीला वरती घेऊन जाऊ शकतो। लक्षात घ्या, या लेवलला पण पार करून निफ्टी वरती जाऊ शकते, कारण की आता जी एक्सपायरी येणार निफ्टीमध्ये ती असणार मंथली एक्सपायरी। मंथली एक्सपायरी असणार, यावेळीची असणार मंथली एक्सपायरी। तर तोच शॉर्ट कव्हरिंग मूव जर मार्केटमध्ये आला, नवीन आपला लाईफ टाईम हाय बनवणार आणि इथून पुन्हा वरती जाणार, अशी पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते। मग निफ्टी आपल्या ट्रेंडला या ठिकाणी कंटिन्यू करणार, अशा दोन्ही पॉसिबिलिटी या जागेवरती बनत असतात। म्हणजे निफ्टी आता ज्या लेवलवरती आहे, दोन्ही पॉसिबिलिटी निफ्टीमध्ये या ठिकाणी बनत आहे। मार्केट वीक नाही, लक्षात घ्या, मार्केटचा ट्रेंड वीक नाही आहे, मार्केट अप ट्रेंडमध्येच जात आहे, पण त्याचा रिव्हर्सल कोणत्या ठिकाणी होईल आणि ते वरती केव्हा जाईल या लेवल फक्त मी तुम्हाला सांगतोय। ठीक आहे, 21,600 आणि 21,000 ही रेंज आहे मार्केटसाठी। आता जर आपल्याला इंट्राडेमध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर आपण तो कसा घेतला पाहिजे, त्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये आणि त्या ठिकाणी बघणार की आपण कोणत्या लेवलला बाय करू शकतो आणि कोणत्या लेवलला सेल करू शकतो। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांमध्ये चार्ट ओपन करतो। तर मी निफ्टीचा आता 5 मिनिटांमध्ये चार्ट ओपन केलेला आहे आणि सकाळी जे पण माझ्यासोबत लाईव्हमध्ये होते यूट्यूब लाईव्हवरती, तर आपण म्हटलो काय होतो या ठिकाणी, काय म्हटलो होतो की मार्केट इथं थोडं थांबतं आहे आता आणि वरती 21,400 आणि 21,500 या ठिकाणी काय झाली, कॉल रायटिंग, या लेवलवरती कॉल रायटिंग झालेली। जेव्हा हे शॉर्ट कव्हर होईल आपल्याला मार्केट वरती जाताना दिसणार। झालं का तसं? हो, झालं तसंच। मार्केट तसंच वरती गेलेलं होतं, जवळजवळ अर्धा तास मार्केट थांबलं याच लेवलवरती। ठीक आहे, मार्केट इथं थांबलेलं होतं, नंतर मार्केटने ब्रेकआउट दिला, वरती गेलं। 21,400चा रेजिस्टन्स मार्केटने ब्रेक केलेला होता। ठीक आहे, आता सपोर्ट रेजिस्टन्स कसे काम करतात तुम्हाला दाखवून पण देतो इथे की मार्केट जेव्हा एका रेजिस्टन्सला ब्रेक करत असतं, ठीक आहे, कसे बुलबॅक येत असतात, मग आपली स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी काय असली पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे। तो असतो प्राईसचा बिहेव। बघा, जेव्हा मार्केटने इथे एक रेजिस्टन्सला ब्रेक केलं, इथे पुलबॅक दिला आणि नंतर पुन्हा वरती गेलेलं होतं। आता हा मूव जर तुम्ही पकडला तर इथे चांगल्या प्रकारचं प्रॉफिट बनत असतं।
ठीक आहे. एक ब्रेकआउट कसा असतो, तिथे पुलबॅक येतोय का, आपण कोणत्या जागेवरती एंट्री घेतली पाहिजे, आपला रिस्क रिवॉर्ड जो असतो त्या गोष्टी तुम्ही इथे बघितल्या पाहिजे. तर इथे परफेक्ट कॉल साईडचा ट्रेड बनत होता, कॉल साईडचा ट्रेड इथे बनत होता. ठीक आहे, ही एंट्री परफेक्ट होती इथे. मग असं प्राइस ॲक्शनला बघून जर तुम्ही एंट्री घेतली तर ट्रेड नक्की बनत असतो. काही वेळेला तुमचा स्टॉप लॉस हिट होईल, पण लॉस तुम्हाला छोटा होणार, लॉस तुम्हाला जास्त होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण की मार्केट सुप्रीम आहे. आपण जरी म्हणतो इथून वरती जात आहे, ते काही वेळेला इथून पण खाली येत असतं आणि तुमचा स्टॉप लॉस हिट करतं. व्हायला काही पण होऊ शकतं, पण तुम्ही ट्रेंडला फॉलो करायचं असतं की इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे, मग त्या ट्रेंडमध्ये मी गेलं पाहिजे. असं नाही की मला एक मोठी रेड कलरची कॅन्डल दिसली आणि मी पुट बाय करून टाकला, याला ट्रेडिंग म्हणत नाही. ठीक आहे, तुम्ही ट्रेंडला फॉलो केला पाहिजे. इंट्राडेमध्ये कोणता ट्रेंड आहे तुम्हाला दिसतंय परफेक्ट, मार्केट इथं साईडवेज होतं आहे, आता कोणत्या दिशेने जाणार ते आपल्याला बघायचं असतं. त्यानंतर मग आपलं एज्युकेशन झालं पाहिजे. त्यानंतर बघा, एका लेवलला गेल्यानंतर मार्केटने रेजिस्टन्स घेतला. लेवल कोणती होती, 21,472च्या आसपास ही एक लेवल होती बघा. प्रत्येक वेळेला मार्केट तिथे जाऊन काय यायचं, रेजिस्टन्स. मग मी एक चार्ट पोस्ट केला होता बघा, आपल्या डिस्कशन ग्रुपवरती एक चार्ट पोस्ट केला होता. अशा प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं. ठीक आहे, आपण याला म्हणत असतो एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. असा पॅटर्न तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही जेव्हा चार्टवरती ड्रॉईंग कराल, तेव्हाच तुम्हाला असे पॅटर्न दिसतात. प्राईजचा बिहेव कसा होतोय, प्राईज एका लेवलला गेल्यानंतर रेजिस्टन्स घेते, पण इथे हायर लोज बनवत जाते. इथे संभावना ब्रेकआउटची असते. ब्रेकआउट दिला का नाही दिला, प्राईजने ब्रेकआउट. ठीक आहे, थोड्या वेळ कन्सोलिडेशनमध्ये गेली. ही पॅटर्न केव्हा बनत असतात, जेव्हा प्राईस कन्सोलिडेशनमध्ये जात असते, वीक नसते, कन्सोलिडेशनमध्ये जात असते, तेव्हा असं फॉर्मेशन होत असतं. बरोबर, असा पॅटर्न इथे तयार झालेला होता बघा. आपण याला म्हणत असतो असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. याचा ब्रेकडाऊन दिला प्राईजने, ब्रेकडाऊन दिला आणि शार्प खाली आली बघा प्राईज कुठपर्यंत, जिथून ब्रेकआउट दिला होता. मग बघा कसे सपोर्ट रेजिस्टन्स काम करत असतात. आता कोणाला जर ॲग्रेसिव्ह जायचं असतं किंवा पुलबॅकने पण जायचं असतं, आपण म्हणतो ना की ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झाला की ताबडतोब आपण कधी एंट्री घ्यायची नसते. तिथे एक छोटासा पुलबॅक येत असतो का, तो बघायचा असतो, नंतर एंट्री घ्यायची. इथे पुलबॅक आलेला होता आणि शार्प बघा प्राईज इथे आलेली होती, डायरेक्ट 21,400च्या आसपास आलेली होती प्राईज. म्हणजे इथे तुम्ही पुट साईडचा पण ट्रेड घेऊ शकले असते, पण तुम्हाला जर कॉल साईडचा ट्रेड भेटत असेल चांगला, तर तुम्ही दुसऱ्यांदा एंट्री नको घ्यायला. काही वेळेला काय होतं, तुम्ही चुकतात, इथे एंट्री घेऊन टाकतात. इथे जर काही वेळेला फॉल्स ब्रेकडाऊन झाला तर तुमचं आलेलं प्रॉफिट जास्त नाही या ठिकाणी, ते इथे निघून जातं. तुम्ही मग लॉसमध्ये जात असतात. तुमची ह्या ठिकाणी एंट्री झाली नाही, तुम्ही इथे एंट्री घेतली नाही, पण तुम्हाला दिसतंय की ते मार्केट काय करतं आहे, ब्रेकडाऊन देतं आहे, ते खाली जाऊ शकतं, एक सपोर्ट लेवल आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. मग आपण इथे ट्रेड घेतला पाहिजे. सारखं ट्रेडिंग करून आपला मिळालेला पैसा वाया घालू नका. बहुतेक जण दिवसभर ओव्हर ट्रेडिंग करत असतात. ओव्हर ट्रेडिंग करून त्यांचा पैसा जास्त जातो, आलेला पैसा पण ते दान करून येतात मार्केटला. तशी गोष्ट करायची नसते. ठीक आहे, आता नंतर बघितलं तर एका झोनमध्ये होतं मार्केट. हे बघा, ही लेवल जर बघितली तुम्ही, हा एक झोन होता, या झोनमध्येच मार्केट होतं, जास्त नाही. हे बघा, म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, साईडवेज मार्केट. मग मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा मूव आलेला नव्हता. ठीक आहे, मार्केट एका रेंजमध्ये फसलं. तुम्ही जर इथे रेंज काढली याची 21,408 ते 21,472च्या आसपास, 21,472, म्हणजे 60-70 पॉईंटची रेंज आहे फक्त की त्याच्यामध्ये मार्केट ट्रेड करत होतं. मग अशा मार्केटमध्ये काय होत असतं, जेव्हा मार्केट साईडवेज होत असतं, या असं मार्केट असल्यानंतर याच्या साईडवेज मार्केटमध्ये बहुतेक जणांचे स्टॉप लॉस हिट होतात. ठीक आहे, कारण की ट्रेंडच नसतं मार्केटचं, त्यांना माहीत आहे. जर आपल्याला माहीत आहे मार्केट इथं साईडवेज आहे, ट्रेडिंग करायची नसते, ट्रेड आपण कोणताही या ठिकाणी एक्झिक्यूट करायचं नसतो. हे आपण शिकलेलं असताना सुद्धा चुका करतो. आपल्याला माहीत असतं की साईडवेज मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची नाही, पण आपण कुठेही जा, एक कॅन्डल दिसली, हां आता मार्केट खालीच येईल बरं का, पुट बाय करायचा, ते रिव्हर्स होतं, स्टॉप लॉस हिट करतं. मग प्रत्येक वेळेला आपण चुकतो, आलेला पैसा तो पण जातो आणि लॉस जास्त होत असतो. त्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये ट्रेडिंग आपण टाळली पाहिजे. ठीक आहे, जो परफेक्ट ट्रेड बनायचा होता सकाळच्या वेळेला इथे बनलेला होता, त्यानंतर मार्केट जे होतं पूर्णपणे साईडवेज होतं. मग आता उद्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. मार्केट तर वीक नाही आहे, मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला आपण तो अप ट्रेंडच आहे पूर्ण. ठीक आहे, आपली स्ट्रॅटेजी पण काय असली पाहिजे की मी मार्केटमध्ये इथं शॉर्ट साईडला तर ताबडतोब जाणार नाही. माझा व्ह्यू काय की मार्केटवरती जात आहे तर मी कॉल साईडलाच जाण्याचा प्रयत्न करेल. मार्केटमध्ये मी लॉंग होणार. कोणत्या लेवलच्या वरती, आज जिथे मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला होता बघा, ही लेवल आहे 21,472. मार्केट जेव्हा ह्या लेवलला पार करून जाणार तेव्हाच मी कॉल साईडला जाणार, हे तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे. फ्लॅटमध्ये मार्केट जर ह्या लेवलला ब्रेक करून वरती जात असेल तरच आपण ट्रेड घेतला पाहिजे. एक प्रॉपर प्राइस ॲक्शन बघायची, त्यानुसार कॉल साईडला एंट्री घ्यायची.
याच्यावरती जाणार आपण कॉल साईडला. एक गोष्ट इथे पण लक्षात ठेवा, इथे मूव किती मिळणार तुम्हाला, इंडेक्समध्ये 30 पॉईंटचा फक्त मिळू शकतो. 30 पॉईंट. एक फास्ट मूव आला तर तुम्हाला प्रॉफिट पण चांगलं बनून जाणार इथे. नंतर येणारा हडल असणार आहे ताबडतोब 21,500ची लेवल. मार्केट तिथं गेलं तर तिथे पण त्याच्यामध्ये रिजेक्शन येऊ शकतं. ज्या सायकोलॉजिकल लेवल असतात मार्केट त्याला एवढं इझिली पार करत नाही. हे लक्षात ठेवायचं की ज्या सायकोलॉजिकल लेवल म्हणजे 21,000ची लेवल, 21,500, 22,000, 18,000, 18,500, 19,000 हे ज्या सायकोलॉजिकल लेवल असतात जिथे कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग जास्त झालेली असते, त्या लेवल मार्केट इझिली पार करत नसतं. आता ही लेवल आहे समजा 21,400, याला पार करू शकतं. पण 21,000ची लेवल आली, तो सपोर्ट आला एक मोठा, केलं का पार? त्याला नाही केलं. का? तिथं जास्त प्रमाणामध्ये पुट रायटिंग होती, मार्केटमध्ये तेजी करणारे होते. तसेच या ठिकाणी कोण असतं, मार्केटमध्ये मंदी करणारे. मार्केटवरती केव्हा जाणारे ते, जेव्हा हे मंदी करणारे बाहेर निघतील तेव्हा. म्हणजे 21,500वरती असणारे कॉल रायटर जर बाहेर निघाले, ते जर एक्झिट झाले, शॉर्ट कवर जर झाले त्या ठिकाणी, तर मग मार्केटमध्ये मोठा मूव होईल. आणि इथे येणारा मूव हा मोठा असणार, मोठा शॉर्ट कवरिंग मूव आपल्याला इथे मग बघायला मिळू शकतो. आपलं प्रॉफिट जास्त बनू शकतं. या ठिकाणी मग आपण ट्रेलिंग एसएलचा वापर केला पाहिजे. मग एंट्री घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की तर शॉर्ट कवर होत आहे, मार्केटवरती जाताना दिसतंय आपल्याला, आपला स्टॉप लॉस जो असतो ना त्याला ट्रेल करत चालायचं आणि जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण की जर ही लेवल पार केली निफ्टीने उद्याच्या दिवशी 21,500, तर मोठा मूव मार्केटमध्ये येऊ शकतो. मग ठीक आहे, मग त्यानुसार त्यामध्ये ट्रेलिंग करत चालायचं. ठीक आहे, पण जोपर्यंत या झोनच्या बाहेर जात नाही निफ्टी तोपर्यंत ट्रेड डिप्लॉय करायचा नसतो. बहुतेक जण इथे स्ट्रॅप होतात, ते अर्ली एंट्री घेत असतात. अर्ली एंट्री म्हणजे काय, अगोदरच एंट्री घे. त्यांना वाटतं मार्केट इथं आहे, इथेच एंट्री घेऊन टाकतो, इथून इथपर्यंत जाईपर्यंत माझं प्रॉफिट निघून जाणार, त्यामुळे ते अगोदरच एंट्री घेतात. पण मार्केट इथं जात नाही वरती, इथे रेजिस्टन्स घेऊन ते खाली येतं आणि त्यांचा स्टॉप लॉस हिट करतं. ती अर्ली एंट्री आपण घ्यायची नसते. ठीक आहे, या झोनच्या बाहेर जाऊ द्या. आपल्याला दिसतंय ना की मार्केट कालच्या दिवशी पण इथे ट्रेड करत होतं, त्याच्या बाहेर जाऊ द्या. याच्या बाहेर गेलं तर एक फास्ट मूव मार्केटमध्ये येईल, मग त्या ठिकाणी आपण ट्रेडचा प्लॅन केला पाहिजे. तोपर्यंत करायचा नसतो. ठीक आहे, हे झालं फ्लॅटमध्ये. गॅपअपमध्ये काय होऊ शकतं, मार्केट जर समजा 50-60 पॉईंटने गॅपअप झालं, म्हणजे 21,500च्या वरती जर गॅपअप झालो आपण, काय होऊ शकतं इथे, मार्केटने थांबायला पाहिजे. मग 21,500 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे हिच्यावरती थांबायला पाहिजे. जर थांबलं ना तर 21,500चे कॉल अनवाइंडिंग व्हायला लागेल. कॉलची या ठिकाणी होणार अनवाइंडिंग, कॉलची अनवाइंडिंग होणार आणि तिथून मार्केट आपल्याला वरती जाताना दिसणार. मग तिथे तुम्ही ट्रेंड बघायचा असतो. या ठिकाणी प्राईस जे आहे हायर लोचं फॉर्मेशन तयार करते का, मार्केटला थोडं सेट होऊ द्यायचं, 20, 25, 30 मिनिटे सेट होऊ द्या मार्केटला, एक डायरेक्शन पकडू द्या, मग त्यानुसार एक्झिक्युशन करा. ताबडतोब एंट्री घेऊन फायदा नसतो. काही जणांना काय वाटतं की नाही आता 21,500वरती ओपन होत आहे म्हणजेच ताबडतोब शॉर्ट कवरिंग मग मार्केटमध्ये येईल आणि आपण कॉल साईडला जाऊ त्याच्यामध्ये, पण तसं होत नाही. अचानक त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट वाढतो 21,500वरती कॉल रायटरचा, वाढला की मार्केट ताबडतोब खाली येऊन जातं, 1-2 कॅन्डलमध्येच खाली येत असतं. ठीक आहे, त्यामुळे ताबडतोब कधी एंट्री घ्यायची नाही, चुकायचं नाही कधी. कारण की 21,500 अशी लेवल असणार की तिथे उद्याच्या दिवशी ना स्ट्रॅडल सेल होऊ शकतात. कारण की मंथली एक्सपायरी आहे. जे पण रायटर असतात OTM स्ट्राईकवरती त्यांनी अगोदर काय केलेली असते, सेलिंग केलेली असते, तिथे त्यांना प्रीमियम मिळणार नाही उद्याच्या दिवशी. ठीक आहे, ते काय जवळ येण्याचा प्रयत्न करतील. सर्वात जास्त टाईम व्हॅल्यू कोणत्या ठिकाणी मिळते त्यांना, 21,500वरती. ॲट द मनीवरती सर्वात जास्त काय मिळते, टाईम व्हॅल्यू, आणि ती टाईम व्हॅल्यू एक्सपायरीला 0 होणार असते. बरोबर आहे, मग त्यामुळे ते 21,500वरती स्ट्रॅडल सेल करण्याचा प्रयत्न करतील. आणि मार्केट इथे पण काही वेळेला साईडवेज होऊ शकतं, थोडा वेळ घालू शकतं, नंतर ब्रेकआउट देऊ शकतं. मग आपण इंट्राडेमध्ये तिथे ट्रेंड बघायचा असतो की प्राईस कोणत्या दिशेने जाते, मग त्या दिशेने एक्झिक्युशन आपलं झालं पाहिजे. तोपर्यंत एक्झिक्युशन नाही, ठीक आहे, प्राईस इथून ताबडतोब खाली येऊ शकते 1-2 कॅन्डलमध्येच, मग तुम्ही तिथे ट्रॅप होऊ शकतात. सकाळच्या वेळेला एकतर व्हॉलेटिलिटी खूप असते आणि तसं पण इंडिया विक्स बघताय तुम्ही, इंडिया विक्स वाढताना दिसते, म्हणजे मार्केटमध्ये इथून पुढे व्हॉलेटिलिटी वाढेल. लक्षात घ्या, येणारं वर्ष जे असणार 2024, इलेक्शन पण येत आहे, बजेट पण आहे, तर व्हॉलेटिलिटी वाढेल मार्केटमध्ये, तुमचे स्टॉप लॉस पण हिट होत जातील ताबडतोब. मग तेव्हा तुमचा 8 ते 10 पॉईंटचा स्टॉप लॉस काम करणार नाही. लक्षात घ्या, हा स्टॉप लॉस काम करत नाही. थोडासा स्पाईक आला की स्टॉप लॉस हिट होऊन जातो ताबडतोब, जेव्हा IV जास्त असते, इंडिया वीक जास्त असते. समजलं, इथे ट्रेडचा मग असा प्लॅन आपण करायचा असतो. त्यानंतर पुट साईडला आपण केव्हा जाणार आहे, जेव्हा मार्केट 21,400च्या खाली जायला लागेल तेव्हा आपण मग पुटसाठी प्लॅन करणार. फ्लॅटमध्ये मार्केट जर ह्या लेवलला ब्रेक करून खाली जात असेल, फ्लॅट ओपन झालं समजा 21,450च्या आसपास, ठीक आहे, खाली येऊन पुन्हा ते सपोर्ट पण घेऊ शकतं ह्या लेवलवरती, म्हणजे हा जो रेक्टँगल तयार झालेला आहे याच्यामध्येच ट्रेड करू शकतं. इथे येणार, सपोर्ट घेणार, पुन्हा वरती जाणार. ते जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली जात नाही ते
21,400 राऊंड फिगर पकडतो मी लेवल, कारण की ही लेवल सपोर्टचं काम करेल. आता पहिले बनलेली होती रेजिस्टन्स, ती आता बनेल सपोर्ट. जेव्हा याच्या खाली जाणार, इथे काही प्रोजेक्शन बघायला मिळाली तर मग या ठिकाणी आपण पुट बाय केला पाहिजे. याच्या खाली आपलं टार्गेट जे असेल पहिले 21,350पर्यंत, हे आपलं पहिलं टार्गेट. नंतर निफ्टीच्या 21,300पर्यंत पण कंटिन्युअसली जाऊ शकते. सेलिंगचं प्रेशर या ठिकाणी जास्त असेल, सेलिंग प्रेशर जर या ठिकाणी जास्त असेल तर आपल्याला निफ्टी डायरेक्ट बघायला मिळू शकते मग 21,300वरती. आता ही लेवल सपोर्टचं काम करते. प्रत्येक वेळेला जेव्हा मार्केटवरती जाणार, खालच्या ज्या स्ट्राईक असणार तिथे पुट रायटिंग जास्त होणार, मग त्या लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करतात. आणि आपण लेवल पण बघत असतो, असं नाही की आपण डाटाच बघतो. डाटा केव्हा पण चेंज होत असतो, लेवल आपल्यासाठी काम करतात, लक्षात घ्या. ओपन इंटरेस्ट केव्हा पण चेंज होतं. मी म्हणतो 21,500वरती कॉल रायटर आहे, अचानक ते कवर होऊ शकतात, अचानक ते शॉर्ट कवर होऊ शकतात आणि मार्केट 100-200 पॉईंटवरती जाऊ शकतं. सांगता येत नाही, त्याचा डाटा चेंज होत असतो. त्यामुळे लेवलला पण फॉलो करत जायचं. या लेवलच्या खाली आपण पुट साईडचा प्लॅन करणार आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा, स्टॉपलॉसचा वापर करायचा. मोठा स्टॉपलॉस लावत बसायचं नाही. काही जण काय करतात की माझा स्टॉपलॉस हिट होतो 10-15 पॉईंटचा, मग मी 30-40 पॉईंटचा स्टॉपलॉस लावतो. मोठा स्टॉपलॉस लावत असतात 30-40 पॉईंटचा. तर तसं करू नका. मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, जास्त दिवस टिकायचं आहे मार्केटमध्ये, एवढा मोठा स्टॉपलॉस लावायची गरज नाही आहे. जास्तीत जास्त 15 पॉईंट, निफ्टीमध्ये 15 पॉईंट. जेव्हा व्हॉलेटिलिटी वाढेल तो स्टॉपलॉस तुमचा 20 पॉईंटचा होणार, एवढंच आहे फक्त. काही वेळेला तर 10 पॉईंटचा स्टॉपलॉस असतो, फक्त 10 किंवा 12 पॉईंटचा असतो. 30-40 पॉईंटचा लावायचं नाही. जसं तुम्हाला वाटतंय रेजिस्टन्सचा ब्रेकआउट होतं, एक स्टॉपलॉसचा पॉईंट असतो, त्याचं कॅल्क्युलेशन मग तुम्ही ऑप्शनमध्ये करायचं की माझी एंट्री 21,420ला होते आणि स्टॉपलॉस बनतो 21,400वरती. इंडेक्समध्ये 20 पॉईंटचा डिफरन्स, मी एक ॲट द मनीचा कॉल ऑप्शन बाय केलेला आहे, मग माझा ऑप्शनमध्ये किती होणार स्टॉपलॉस? 10 पॉईंटचा. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं असतं. पण स्टॉपलॉस लावून काम करा. मनामध्ये कधी स्टॉपलॉस पकडायचा नसतो. स्टॉक मार्केट आहे सुप्रीम, स्टॉक मार्केट सुप्रीम असतं, त्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, आपण चुकू शकतो. ठीक आहे, स्टॉक मार्केट नाही चुकत, आपण चुकू शकतो. आपली एंट्री चुकू शकते, आपल्याला नुकसान पण होऊ शकतं. मग ते नुकसान कसं कमी होणार, त्यासाठी मग आपण स्टॉपलॉस लावला पाहिजे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलच्या वरती आपण कॉल बाय करणार, कोणत्या लेवलच्या खाली आपण पुट बाय करणार, कोणत्या 2 लेवलच्या दरम्यान आपण कोणती ॲक्टिव्हिटी करणार नाही, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.